वेलकम टू माय चॅनल. 5-6 दिवसामध्ये खूप सारे लोक बिग बॉस नको बघा, बिग बॉसला निषेध करा. मग तू दिव्याला सपोर्ट करते, तर मग बिग बॉस कशाला बघते? मग बिग बॉस तुला बघायला नाही पाहिजे. तू दिव्याला सपोर्ट नाही करस का? मग दिव्याला मग बिग बॉसला निषेधच कर. बिग बॉस बघायचंच नाही. बिग बॉस घाणेरडा शो आहे. हा आहे, हा आहे. मी दिव्याला नेहमी सपोर्ट करते आणि मी दिव्याला नेहमी सपोर्ट करत राहणार. दिव्याबद्दल कितीही लोकं वाईट बोलो, तरीही त्या मुलीच्या मागे मी उभी राहणार. तिच्याबद्दल काही वाईट गोष्टी घडत आहेत किंवा समाजामध्ये काहीतरी तिच्याबद्दल वाईट इमेज करत आहेत, काहीतरी वाईट लोकं बोलत आहेत, वाईट कमेंट करत आहेत. मी तिच्या मागे उभी राहणार. मी तिच्यासाठी व्हिडिओ बनवणार बिकॉज शी इज अ डिझर्व्ह ॲज अ मला माहीत नाही, पण तिच्यासोबत मला असं वाटतं की तिच्याबद्दल बोलले पाहिजे. कारण की जेवढे लोकं तिच्याबद्दल निगेटिव्ह चीजे वगैरे गोष्टी वगैरे फैलावत आहेत, तर पॉझिटिव्ह बोलणारा व्यक्ती सुद्धा पाहिजे. परंतु माझा एक मत आहे आणि सर्वांचे आपापले ओपिनियन असतात. मी आपल्या व्हिडिओमध्ये कधीच म्हटलेलं नाहीये, की तुम्ही बिग बॉस शो नको बघा. मला असं वाटतंय, की ज्याला बघायचं आहे ते बघा. ज्याला बघायचं नाहीये त्याने नको बघा. ज्याला वाटतंय, की दिव्यासाठी आम्ही नाही बघणार वगैरे, मला असं वाटतं, की सर्वांची आपली पर्सनल चॉईस आहे. तुम्ही माझा ओपिनियन म्हणाल तर मी बिग बॉस शो बघते. मी रोज बघते. मी लहानपणापासून बिग बॉस बघत आहे आणि मला तो फक्त ॲज अ मनोरंजन दिवसातून काही बघायचे असेल तर मनोरंजनासाठी मला तो शो आहे. मी त्या शोला एवढी सीरियस घेतच नाही पहिली गोष्ट, की त्या शोमुळे निषेधच करा, मग बायकॉटच करा, मग मी कधी जीवनात तो शो बघणार नाही. मी एवढा सिरियसली त्या शोला घेत नाही. तो माझ्यासाठी एखादी आपली आई असते, आजी असते, दिवसातून एकदा सीरियल, "अरे सीरियल लाव बरं, अरे बातम्या लाव बरं, काय चालू आहे?" तशावानी तो माझा शो आहे बिग बॉस शो. मी हिंदी सुद्धा आणि मराठी सुद्धा हे दोन्ही सीझन बघते आणि ॲज अ ओन्ली फॉर द एंटरटेनमेंट मनोरंजनासाठी. मी त्या शोला, त्या शोच्या कंटेस्टंटला, त्या शोच्या टास्कला एवढी सीरियसनेस घेत नाही. एक मनोरंजन भेटते, एक मस्ती येते, एक वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि तो कॉन्सेप्ट मला आवडते, की वेगवेगळे लोकं येतात आणि सोबत राहतात आणि मग त्यांची गमती, त्यांचे टास्क, मग त्यांची दोस्ती, ग्रुप हे सर्व गोष्टी एक वेगळा असते. एक वेगळा युनिकपणा वाटते. बेसिक सीरियल वगैरे सासबहूच्या ड्रामापेक्षा मला बिग बॉस शो आवडते आणि बिग बॉस शो मी बघते आणि ह्याच्या पहिले सुद्धा मी Instagramवर बघाल किंवा YouTubeवर बघाल, मी बिग बॉसच्या एपिसोडवर रिव्ह्यू देते. बिग बॉसमध्ये कोण येऊन राहिले, बिग बॉसमध्ये काय घडलेलं आहे, बिकॉज आय लव्ह बिग बॉस. बिग बॉसबद्दल बोलायला, बिग बॉसबद्दल चर्चा करायला मला आवडते. कारण की जेव्हा माझी ताई वगैरे कोणी बिग बॉस बघत नाही माझ्या घरी. मीच आहो ज्याला बिग बॉसचा किडा आहे बघवायला. तिच्या कॉन्सेप्ट वगैरे मला खूप आवडते. तर मग आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत डिस्कशन करायचं, असं झालं, मग तसं झालं. मग जेव्हा मी मोठी होत गेली, तर मला कळालं, की सोशल मीडियावर सुद्धा डिस्कशन होते बिग बॉसबद्दल. तर माझ्या डोक्यात आलं, की ओके चल मला मला आवडते बिग बॉस, याच्याबद्दल मी काहीतरी बोलते वगैरे. तर त्याच्यावर रिव्ह्यू देणं किंवा त्याच्या एपिसोडवर काहीतरी बोलणं, हे वगैरे मी करत असते. आणि जेव्हा मला कळालं दिव्यासोबत हे घडलेलं आहे, तर मला समजलं, की नाही हे मला सुद्धा ते चुकीचं वाटलं तिच्यावर घडलं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, की हा जो बिग बॉस शो आहे, हा शो आहे. हा उद्या पण येणार, परवा पण येणार, हिंदीमध्ये येईल बिग बॉस एक तो सेम कॉन्सेप्ट आहे. मतलब बिग बॉस शो आहे, तिथे वेगवेगळे लोकं येणार, टास्क होणार, सोबत राहणार, असे-असे गेमचा प्लॅटफॉर्म आहे, असा-असा गेमचा सेटअप आहे, असा-असा गेम घडते. हा शोचा प्लॅटफॉर्म हा शो आहे. मला ह्या शोच्या कॉन्सेप्टची, ह्या शोमध्ये जो घडते, त्याच्याबद्दल मला काहीही निषेध किंवा काही प्रॉब्लेम नाहीये. मी जेव्हा दिव्याबद्दल व्हिडिओ बनवली, माझा हाच प्रॉब्लेम होता, की जेव्हा हा शो घडते, ह्याचे जे मेकर्स असतात, ह्या शोला घडवण्यासाठी जे मेकर्स असतात, ते वेगळे असतात. हिंदीचे मेकर्स वेगळे, मराठीचे मेकर्स वेगळे आणि जे मेकर्स हा बिग बॉस शोनी आणि बिग बॉस कॉन्सेप्टनी दिव्यासोबत काहीच वाईट केलेलं नाहीये. ते बिग बॉस शोमध्ये गेली, तिला नाही आवडलं, तिला नाही पटलं, ओके. ज्या भोंग्यातून जो बिग बॉस बोलते, ते बोलायला त्याची स्क्रिप्ट वगैरे हे सर्व मेकर्स डिसाईड करतात. हा सर्व खेळ जो आहे दिव्याला काढायचं, दिव्याची क्लिप नाही दाखवायची, मग दिव्यासोबत अशी वागणूक, मग दिव्यासोबत बायस्डपणा किंवा अशा रुखाने जो बी होत आहे, हे सर्व घडवणारे हे फक्त मेकर्स आहेत. मेकर्स आहेत. हे शोचा जो प्लॅटफॉर्म आहे, शोची जो कॉन्सेप्ट आहे, तो तसा चालू राहते. पण जे मेकर्स आहेत, ते वेगळे ट्विस्ट आणतात, टर्न आणतात, क्लिप कट करणे, हे जे कांडे करतात, हे फक्त मेकर्स आहे. आणि माझा गुस्सा मी वारंवार व्हिडिओमध्ये काल सुद्धा म्हटली, की माझा गुस्सा फक्त मेकर्सवर आहे, की ज्यांनी ज्या प्रकारे दिव्याला वागणूक दिली, ज्या प्रकारे ते दिव्याबद्दल वागले, हे खूप चुकीचं आहे. आणि दिव्याने जशी याचिका केली आहे न्यायालयामध्ये, मला नक्की माहिती आहे आणि नक्की एवढी खात्री सुद्धा आहे, की ती याचिका अप्रूव्ह होऊ शकते आणि बिग बॉसला काही होणार नाही. बिग बॉसचे जे कधी काही न्यायालयामध्ये झाला तर बिग बॉस शोला काही होऊ नाही शकत. कारण की बिग बॉस शो हा अप्रूव्ह शो आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर हा शो दाखवू शकता. प्रॉब्लेम आहे की ज्याच्या मागे जे मेकर्स आहेत, जे मेकर्स हे घडवून आणत आहेत, त्यांचा कॉन्सेप्ट, त्यांच्या माइंडसेट की त्यांनी ह्या गोष्टी करू नये. शो शो हा एक चांगला आहे, लोकांना आवडते, पण शोमध्ये असा जातीभेद करू नये. हे सर्व जे न्यायालयामध्ये जो बी साबित होईल, बिग बॉस शोला काही होणार नाही. फक्त जे हे मेकर्स आहेत, त्यांना वाईट म्हणजे त्यांच्यावर हे सर्व दोष लागण्या जाणार आहेत. आणि मला असं वाटतं की जे मेकर्स आहेत, त्यांनी दिव्याला सॉरी बोलायचं आणि ते मेकर्स आहेत, त्यांनी ते क्लिप्स रिलीज करायचं. बिग बॉस शोचा आणि दिव्याचा काहीही लेना-देना नाहीये. बिग बॉसचा
काही लेना-देना नाहीये. फक्त दिव्या आणि ते मेकर्स आणि त्यांचे विचार आणि त्यांची सोच ह्या दोघांचा कॉन्सेप्ट आहे. म्हणून बिग बॉसला निषेध करा. बिग बॉस बघा नको. मग तुम्ही बिग बॉस बघता, मग तुम्हाला सपोर्ट बिग बॉस बघता, मग तुम्ही दिव्याला सपोर्ट करत नाही. ह्याचा काहीही लेना-देना नाही. ह्याचा काही कॉन्सेप्ट नाहीये. खूप सारे लोकं असतील ते दिव्यासाठीच बघत होते शो आणि दिव्यामुळे काफी तो शोची टी-आर-पी सुद्धा वाढलेली होती. तर त्यांना असं त्यांच्या मनात दुखलं, की यार बिग बॉस आम्ही फक्त दिव्यासाठी बघत होतो. आता दिव्या नाही तर काय बघू? असे खूप सारे लोकं आहेत. पण माझ्यासारखे लोकं सुद्धा आहेत ते बिग बॉस फक्त एंटरटेनमेंटसाठी किंवा चर्चा, सोशल मीडियावर चर्चा करण्यासाठी किंवा फक्त आपल्या गमती-गमती गोष्टी सांगणे, शेअर करणे हे साठी बघतात. ते मतलब मला ती दिव्या आवडते त्याच्याबद्दल मी नेहमी सपोर्ट करणार. तिच्याबद्दल काही झालं तर मी व्हिडिओ बनवणारच. असं नाही की माझा दिव्याबद्दल काही राग आहे किंवा बिग बॉसवर राग आहे. मी बिग बॉसला बॉयकॉट करत आहे. हे ते बिग बॉसचं काही लेना-देना नाहीये. हे जे मेकर्स आहेत आणि बिग बॉस आहे सॉरी मेकर्स आणि दिव्या ह्या दोघांचा कॉन्सेप्ट आहे आणि मी दिव्याच्या पाठी नेहमी उभी राहीन आणि मी बिग बॉस बघते याचा अर्थ बिलकुल होत नाही की मी दिव्याला सपोर्ट करत नाही. मी दिव्याला सपोर्ट करते. पण बिग बॉस मी फक्त हा मनोरंजनासाठी बघते. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही. अजून एक इम्पोर्टंट गोष्ट सांगायची होती. की दिव्या जेव्हा कोणी बी कंटेस्टंट बिग बॉसमध्ये येते, तर बिग बॉसमध्ये कॉन्ट्रॅक्ट असते. जेव्हापर्यंत तो शो संपत नाही 3 महिन्याच्या, तेव्हापर्यंत ते कॉन्ट्रॅक्टमध्ये बनलेले असतात. तुम्ही घराच्या बाहेर जाल, तरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये बनलेले असतात. तर मला असं वाटते, की दिव्याची काही पण होऊ शकते. मतलब मीटिंग सुद्धा होऊ शकते त्यांच्या, काहीतरी होऊ शकतात, अजून कन्व्हिन्स करू शकतात एकमेकाला आणि दिव्याची एंट्री सुद्धा होऊ शकते शोमध्ये. तर जे असतात ना, की बिग बॉसचे फॅन आहेत किंवा नाही सॉरी दिव्याचे जे फॅन आहेत, जे चिडलेले आहेत, की आम्ही बिग बॉसला निषेध करू, बिग बॉस बायकॉट वगैरे. पण का माहीत शायद असा डिसिजन येऊ शकते 1-2 हप्त्यामध्ये, की दिव्या अजून वापस येऊ शकते ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री आणि मग नंतर आपण बिग बॉसला एवढे राग करत होतो, बायकॉट म्हणत होतो, पण ॲक्चुअली बिग बॉसने चांगला डिसिजन घेऊ शकते. अशा सुद्धा गोष्टी घडू शकतात. खूप साऱ्या गोष्टी घडू शकतात. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही बिग बॉसला वाईट नको म्हणा. बिग बॉस शो तसा पुढच्या वर्षी येईल, नंतर येईल, असाच कॉन्सेप्ट राहील, असेच लोकं येतील, असेच झगडे होतील, असेच भांडण होतील आणि कोणावर हे मेकर्स असे गोष्टी करतील, कोणावर ना कोणावर अन्याय करतील, कोणावर वाईटपणा दाखवतील, कोणाचे क्लिप कट करतील. हे बिग बॉसचा नाहीये, हा मेकर्सचा दिमाग आहे आणि मेकर्स हे करतात. तर आपला गुस्सा हा बिग बॉसवर नको, तर मेकर्सवर असला पाहिजे, की मेकर्सनी ह्या गोष्टी दिव्याला माफी मागावी. मेकर्सनी ते क्लिप्स दाखवायचे कारण की सर्व गोष्टी बिग बॉसच्या हातात नसतात. तो फक्त एक टॅग आहे बिग बॉस. त्याला घडवणारे लोकं हे जे मेकर्स आहेत. आपला गुस्सा मेकर्सवर असला पाहिजे आणि मी अजून सुद्धा मी बिग बॉस बघते. मलाही असा काही वाईटपणा नाही वाटत. मी दिव्याला सपोर्ट सुद्धा करते आणि बिग बॉस हा मी फक्त एंटरटेनमेंटसाठी बघते आणि त्याच्यावर गप्पा करणे, गोष्टी करणे, रिव्ह्यू देणे हे मला आवडते. तर प्लीज असं काही वाईट गोष्टी कमेंट करणे किंवा निषेधच बिग बॉस किंवा मग तू बिग बॉस दिव्याला सपोर्ट करत नाही का? अशा वगैरे गोष्टी आणि कॉमेंट अशी निगेटिव्हिटी मला असं वाटतं की निगेटिव्हिटी आपण स्प्रेड करायला नाही पाहिजे. आपण पॉझिटिव्हिटीवर फोकस केला पाहिजे, की दिव्याला आणि त्याच्या मेकर्सला न्यायालयामध्ये जे लढाई करत आहे त्याच्यामध्ये दिव्याला चांगला न्याय भेटो. नाही बिग बॉसमध्ये एंट्री येऊ शकते. मला असंच वाटते. थँक सो मच.